नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण प्रॉफिट आणि लॉस याची काही उदाहरणं पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला अकॅडमिक ट्रेनर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण काय करणार आहे, कोणत्याही पद्धतीचे सूत्र वापरणार नाही. सूत्र न वापरता आपण हे सॉल्व करणार आहे. मित्रांनो, प्रश्न काय आहे बघा. सागरने एक वस्तू 1800 रुपयाला विकून 12.5% नफा मिळवला, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? मित्रांनो, सिंपली फर्स्ट स्टेप काय करायचे, नफा किती मिळालेला आहे 12.5%, तो ॲज इट इज लिहा 12.5%. आता या मित्रांनो 12.5%ला काय करायचे, आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायचे. सिंपली काय करतो मित्रांनो आपण, आता हा होल नंबर आहे, हा फ्रॅक्शन आहे, 12 होल 1/2 आहे. आता काय करा, याला प्रॉपर फ्रॅक्शन करा, बरोबर आहे, याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा. आता 12 × 2 बरोबर आहे, 12 × 2 24 अधिक 1 25, म्हणजे हे काय झालं 25/2 बरोबर आहे, हा फ्रॅक्शन झाला. आता काय करायचं मित्रांनो, पर्सेंटेज सिम्बॉल आहे त्याचा आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, 1/100. त्याची व्हॅल्यू आपण लिहिली 1/100 बरोबर आहे. आता काय केलं, 25 × 1 = 25, 25 × 4 = 100. आपला आन्सर किती बनून आला मित्रांनो, फ्रॅक्शन कोणता आला, 1/8 आला. कोणता आला, 1/8. मित्रांनो, या 1/8 मध्ये काय असतं बघा, 1/8 मध्ये आपण काय म्हणतो, जो बेसला आहे, सर्वप्रथम आपण CPला फेस करतो, त्यामुळे CP बेसला असते, CP बेसला असते. आणि हे जे आहे वरचं जो न्यूमरेटर आहे तो प्रॉफिट किंवा लॉस दर्शवतो. आता इथं काय आहे, प्रॉफिट केस आहे, त्यामुळे हे प्रॉफिट दर्शवणार आहे. मित्रांनो, आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता क्वेश्चनकडे येऊया आपण पुन्हा एकदा. क्वेश्चन आपल्याला माहिती काय दिलेली आहे की 12.5% नफा झालेला आहे आणि 1800 रुपये त्याला मिळालेले आहेत, बरोबर आहे. 1800 रुपयाला त्यानं ती वस्तू विकलेली आहे, त्याची मूळ किंमत विचारलेली आहे, म्हणजे आपल्याला ही माहिती दिलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय दिलेली आहे, SP दिलेली आहे. त्यानं वस्तू विकलेली आहे ना, आपल्याला SP दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथे SP फाइंड आउट करायचे, सेलिंग प्राईस. आपल्याकडे आपली CP आहे, आपलं प्रॉफिट आहे, त्याच्यावरून आपण SP फाइंड आउट करू शकतो. मित्रांनो, SPचा फॉर्म्युला काय असतो बघा, SPचा फॉर्म्युला काय आहे, तर CP प्लस प्रॉफिट, बरोबर आहे, CP प्लस प्रॉफिट. SP इज इक्वल टू काय येणार आहे मित्रांनो, 8 + 1, 8 + 1 = 9. म्हणजे मित्रांनो, ही जी 9 व्हॅल्यू आलेली आहे ती रेशोमध्ये आलेली आहे, आणि 9 व्हॅल्यू कोणाची आलेली आहे, SPची आलेली आहे. आपली SP किती आलेली आहे, 9 आलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे मित्रांनो, तर बघा आता 9 रेशो = 1800 बरोबर आहे. तर ते काय म्हणतात, 1 रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 1 रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपल्याला सगळंच मिळतं मित्रांनो. बघा 1 रेशोची व्हॅल्यू किती येणार आहे, आता इथं काय होणार आहे बघा, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, म्हणजे 200 होणार आहे. किती होणार आहे, 200. 1 रेशोची व्हॅल्यू 200. आपल्याला किती रेशोची व्हॅल्यू पाहिजे, आपल्याला विचारलंय काय त्यांनी, वस्तूची मूळ किंमत किती. मूळ किंमत म्हणजे CP म्हणजे कॉस्ट प्राईस, आणि कॉस्ट प्राईसची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे, म्हणजे फ्रॅक्शन व्हॅल्यू नाही, कॉस्ट प्राईसची आपली ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे, म्हणजे आपण जी फाइंड आउट केली ती 8 आहे, बरोबर आहे. आपली 8 आहे आणि क्वेश्चनची आपल्याला काढायची, आपली 8 आहे, ती आपण 8 इथं लिहिली, बरोबर आहे. आणि 1 रेशोची व्हॅल्यू म्हणजे हा 8 रेशोमध्ये आहे मित्रांनो, 8 रेशोमध्ये आहे. आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला 8 रेशोची व्हॅल्यू काढायची. आपण 1 रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, ती आहे 200 बरोबर आहे. आता जर तुम्ही 8 × 200 केलं तर आन्सर किती आलं, 1600, म्हणजे 1600. म्हणजे 1600 जी ही किंमत बनून आली आहे मित्रांनो, हे जे आन्सर आलेलं आहे ती आहे CP, ती आहे कॉस्ट प्राईस. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपण कोणत्याही प्रकारच्या सूत्राचा वापर न करता हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो मित्रांनो. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, सायलीने एक वस्तू 11.5% नफ्याने, सायलीने एक वस्तू 11.1/9% नफ्याने विकून 3000 रुपये कमावले, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती, बरोबर आहे. हे आपल्याला सॉल्व करायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार आहे, त्या फ्रॅक्शन व्हॅल्यू म्हणजे त्या फ्रॅक्शनची फ्रॅक्शन व्हॅल्यू काढणार आहे. 11 होल 1/9% आहे ना, याची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे. किती येणार आहे मित्रांनो, आता हे आहे होल नंबर, हा आहे फ्रॅक्शन,
आपण याला काय करणार आहे, सर्वप्रथम साध्या फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करणार आहे. बघा 11 इंटू 9 किती होणार आहे, 99 प्लस 1 100, बरोबर आहे. म्हणजे 100 गुणिले 9. आता इंटू काय होणार आहे मित्रांनो, इंटू हे पर्सेंटेज, पर्सेंटेजच्या सिम्बॉलचं मिनिंग किती आहे, 1/100, 1/100, बरोबर आहे. 100 क्रॉस होणार, आपली फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आली, 1/9, बरोबर आहे. आता 1/9मध्ये आता जास्त लिहित बसत नाही मी. 1/9मध्ये आपली ही काय असती, खालची असती ती CP, वरचं असतं ते प्रॉफिट, कारण प्रॉफिट केस आहे. आणि याच्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो, SP, होय ना. आपली SP फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चनची SP आपल्याला माहिती आहे. आपली SP किती आहे, किती येणार आहे, तर CP प्लस प्रॉफिट. CP प्लस प्रॉफिट इज इक्वल टू किती येणार आहे, 9 प्लस 1 इज इक्वल टू 10, बरोबर आहे. आपली किती आली आपली SP किती आली, 10 आली. आणि क्वेश्चनची किती आहे, 3000 आहे. म्हणजे 10 रेशो इज इक्वल टू किती आहे, 3000. तर 1 रेशो बरोबर किती येणार आहे, बरोबर आहे, किती येणार आहे, 300 येणार आहे. किती येणार आहे, 300, बरोबर आहे. आता 1 रेशोची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आपल्याला किती रेशोची फाइंड आउट करायची, आपल्याला CP फाइंड आउट करायची, हे फाइंड आउट करायचे. आणि CPची व्हॅल्यू आपली किती आहे, आपली किती आहे मित्रांनो, 9 आहे. 9 रेशोमध्ये आहे. आणि 1 रेशोची व्हॅल्यू आपण किती काढली, 300. 1 रेशोची व्हॅल्यू किती काढली, 300, बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे, 9 3 जा 27 आणि 2 0 ॲज इट इज. म्हणजे काय येणार आहे, 2700. ही काय आली, CP आली, बरोबर आहे. हे अशा पद्धतीनं सूत्राचा वापर न करता आपण हे सॉल्व केले. नेक्स्ट वन एक्झाम्पल काय आहे, ओमने एक वस्तू 2200 रुपयाला विकल्यावर त्याला 9.111% तोटा झाला, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. मूळ किंमत म्हणजे आपल्याला CP फाइंड आउट करायची आहे मित्रांनो. तर बघा आपल्याला माहिती काय दिलेली आहे क्वेश्चननं, की सेलिंग प्राईस दिलेली आहे 2200 रुपये आणि तोटा झालेला आहे त्याचं पर्सेंटेज दिलेलं आहे 9 होल 1/11%, म्हणजे 9.111%, 9 होल 1/11%, बरोबर आहे. आता याला सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा. आता बघा 11 गुणिले 9 99 अधिक 1 किती होणार आहेत, 100 होणार आहेत. 100 भागिले 11 इंटू 1/100 फ्रॅक्शन, म्हणजे ही काय पर्सेंटेजची व्हॅल्यू आपण हा फ्रॅक्शन लिहिला, बरोबर आहे. आता काय करा, 100 क्रॉस करा. आन्सर काय आलं मित्रांनो, 1/11. आता बघा मित्रांनो 1/11 याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, आपण काय म्हणतो, याला CP म्हणतो. ही CP असते मित्रांनो. आणि वरचं काय आहे, आता लॉस आहे, कारण ही लॉस केस आहे, बरोबर आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट झाले, CP फाइंड आउट झाली आपली आणि आपले लॉस फाइंड आउट झाले. आपल्याला पाहिजे काय मित्रांनो, आपल्याला आपली SP पाहिजे, बरोबर आहे. आपल्याकडे SP नाही, आपली SP पाहिजे. आपल्याकडे क्वेश्चनची आहे परंतु आपली नाही. आपली SP किती येणार आहे बघा, वन्स अगेन इथं लिहितो मी. आपली SP किती येणार आहे, आपल्याला फॉर्म्युला तयार करायचं इथं. आपली SP किती येणार आहे मित्रांनो, CP मायनस लॉस, हा फॉर्म्युला असतो SPचा, सेलिंग प्राईसचा लॉस केसमध्ये, बरोबर आहे. आता क्वेश्चनची CP 11 आहे, लॉस 1 आहे. 11 मायनस 1 इज इक्वल टू 10 आला, बरोबर आहे. म्हणजे SP किती आली आपली SP 10 आली, बरोबर आहे. पण हे आन्सर आहे का, नाही मित्रांनो. आपली SP 10 आली. क्वेश्चनची SP किती आहे, 2200, बरोबर आहे. म्हणजे 2200 रुपये आहे, बरोबर आहे. म्हणजे 1 रेशो इथं काय दिलेलं आहे मित्रांनो, 10 रेशो, बरोबर आहे. इथं आपण 10 रेशो लिहूया. 10 रेशो इज इक्वल टू 2200, बरोबर आहे. म्हणजे 2200. 10 रेशोची व्हॅल्यू किती आहे, 2200. तर 1 रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 1 रेशोची व्हॅल्यू किती येणार आहे बघा, 0 आपण कट केले तर किती येणार आहे, 220 आली, बरोबर आहे. 1 रेशोची व्हॅल्यू किती आली, 220. आपल्याला फाइंड आउट काय करायची, मूळ किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस. CPची व्हॅल्यू आपली किती आहे, 11 आहे. म्हणजे आपली रेशोमध्ये व्हॅल्यू आहे ती किती आहे, 11 आहे. मग 1 रेशोची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, 220. मग आपल्याला 11 रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. आता इथं काय करायचं आहे, सिम्पली आपण 0 ॲज इट इज लिहा. त्याच्यानंतर 11 × 2 करा,
हे करणं अगदी सोपं असतं मित्रांनो. एक ट्रिक असते, इथं 2 लिहा, 2 + 2 करा, 4 आलं आणि वन्स अगेन हा 2 ॲज इट इज लिहा. बरोबर आहे. म्हणजे हे आपलं आन्सर आलं मित्रांनो. ही मल्टिप्लिकेशनची ट्रिक असते. आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ मित्रांनो. आपला आन्सर किती आलं आहे? ही आपली CP आहे मित्रांनो. आपली CP आहे 2420. म्हणजे अशा प्रकारे सूत्राचा वापर न करता आपण हे सॉल्व केलं मित्रांनो. नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे मित्रांनो. सीताने एक वस्तू 720 रुपयाला विकून 20% नफा कमवला, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती, असं विचारलेली आहे. म्हणजे वन्स अगेन इथे CPच विचारलेली आहे. आपल्याला माहिती काय दिलेली आहे क्वेश्चननं? 720 रुपयाला वस्तू विकलेली आहे, म्हणजे सेलिंग प्राईस दिलेली आहे आणि 20% नफा झालेला आहे. बरोबर आहे. 20% आपण ॲज इट इज लिहूया. आता याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय येणार आहे? 20/100. बरोबर आहे. म्हणजे काय येणार आहे? 0 0 बिनकामाच्या कट झाले. 2 1 जा 2 आणि 2 5 जा 10. म्हणजे किती आली व्हॅल्यू? किती आली? 1/5. व्हॅल्यू आली 1/5. 1/5 मध्ये हा CP आहे, बेसची व्हॅल्यू CP. सर्वप्रथम CPला फाईंड करावं लागतं, त्यामुळं बेसची व्हॅल्यू CP. वरचं आहे प्रॉफिट, हे आपलं आहे मित्रांनो आणि क्वेश्चनचं वेगळंच आहे. हे आपलं आहे. क्वेश्चननं माहिती काय दिलेली आहे? सेलिंग प्राईस दिलेली आहे. आता क्वेश्चनची सेलिंग प्राईस आपल्याला माहिती आहे. आपली सेलिंग प्राईस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. किती येणार आहे? सेलिंग प्राईसचा फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? सिम्पली CP प्लस प्रॉफिट. बरोबर आहे. CP किती आहे आपला? 5. प्रॉफिट किती आहे? 1. सिम्पली आपली SP किती आली मित्रांनो? 6 आली. आपली SP 6 आली म्हणजे 6 रेशोमध्ये येतं मित्रांनो. आपली SP 6 आली म्हणजे 6 रेशोची व्हॅल्यू किती आली मित्रांनो? 720. 720 रुपये. 1 रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आपल्याला सगळीच उत्तर मिळून जातात मित्रांनो 1 रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर. बघा आता 1 रेशोची व्हॅल्यू किती येणार आहे? किती येणार आहे? 6 1 ला 6, रिमेनिंग 1 आणि 6 2 जा 12. म्हणजे किती येणार आहे? 120. बरोबर आहे. 120 येणार आहे. 1 रेशोची व्हॅल्यू 120. आपल्याला किती रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? आपल्याला CP करायचे फाइंड आउट आणि CPची व्हॅल्यू किती? 5 रेशोमध्ये आहे. 5 रेशो. मग 5 रेशोची व्हॅल्यू किती येणार? 5 × 120 इज इक्वल टू किती येणार आहे? हे 60 येणार आहे आणि 0 ॲज इट इज येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ही जी आपली आली व्हॅल्यू 600 ती काय आहे? याची CP आहे मित्रांनो. म्हणजे कॉस्ट प्राईस, खरेदी किंमत. म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे आपण सूत्राचा वापर न करता ही एक्झाम्पल सोडवली. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.